आपला संसार मोडू नये म्हणून लग्न झाल्यावर 3 ते 4 महिन्यातच आपण पुणे सोडलं होतं. तिथलं मार्केट सोडून गावाकडे येऊन राहत होतो आणि ही तुझ्याच घरच्यांमुळं मला मार्केट सोडायची वेळ आली होती. आणि तुला पैसाच महत्वाचा होता ना, तर माझं काम सुटायच्या अगोदर तू घरच्यांना म्हणायचं ना की माझ्या नवऱ्यावर अशी वेळ का आणता काम सोडायची. त्यांनी किती वेळा मला मार्केट सोडायला लावलं, किती वेळा ते अप्पर डिपोला कामाला होतं, तिथलं काम सोडायला लावलं. आणि त्यांच्याच बिनं आपण पुन्हा कितीतरी वेळा सोडलं होतं तुझ्या घरची माझ्यासोबत भांडणं करायची म्हणून. मग तुला पैसा महत्वाचा होता ना, मग जिथं काम करतो तिथं मला राहून द्यायचं. कामात अडथळा आणणाऱ्या लोकांना तू बोलली का एक शब्द तरी? म्हणायचो अरे फोन कर तुझ्या घरच्यांना, तुझ्या वडिलाला फोन कर की मला कामाच्या ठिकाणी येऊन का त्रास देता, मी जिथं काम करतो तिथे येऊन का मुद्दाम उभा राहता, मला मुद्दाम गोल येडा घालता, मला मुद्दाम तिथे येऊन थांबता. ही तुला मी म्हणायचो ना मन त्यांना म्हणून, तू ऐकायची का? नाही. शेवटी कामं कितीतरी वेळा सोडावं लागली. मी काय कामं सोडून मुद्दाम घरी राहत होतो का? ही तुझी माणसं मला त्रास द्यायची म्हणून मला अशी कामं सोडायची, माझ्या वेळ यायची. आणि आता त्या लोकांनी तुला शिकवलं पैसा नाही, पैशाशिवाय काही नसतं, पैसा लय महत्वाचा हे त्यांनी सांगितलं. मग मला कळत नाही का पैसा महत्वाचा म्हणून? जर काम करत असताना तर तुझी माणसं अशी अडथळा आणत असताना, असं काहीतरी वाटोळ करा बघत असताना, तर त्यावेळेस तो बोलायला पाहिजे की माझा नवरा काम करत असताना त्याला विनाकारण त्रास देऊ नका, माझ्या संसाराचा कशाला वाटोळा करता, आम्हाला सुखाने जगू द्या, हीच त्यांना मी तुला सांग म्हणायचो. मग आता तुला त्या लोकांनी सांगितलं तुझा नवरा कामं सोडली, तुझ्या नवऱ्याने पैसे नाही कमविलं, हे नाही केलं, ते नाही केलं, काय केलं आतापर्यंत, असं म्हणते तुला. मग ह्याच लोकांमुळे ही कामं सोडायची वेळ आली ना. मला काय परक्या लोकांनी तरस नाही दिला कामं सोडायला, तुझ्याच माणसांनी मला असं त्रास देऊन कामं सोडायला लावली. त्यांनी तुला गोड बोलून सांगितलं की तुला सगळं पटतं, आणि मी सांगतोय आपला संसार वाचवासाठी मला ही कामं सोडावं लागली. आणि मी त्या पैशापेक्षा माझा संसार महत्वाचा धरला. पण शेवटी तरी कुणी ना कुणी माझ्यात कायम, गावाकडे असो किंवा पुण्याला असो, कुणी ना कुणी चुगल्या करून कान भरून तुला चुकीचं शिकवून आपल्यात कायम भांडणं लावून दिली. भलं कितीही संसार वाचवायचा मी प्रयत्न केला तरी शेवटी माझ्या ही वेळ आणलीच.